आज टेक ऑफ मध्ये आपण चर्चा करतोय पर्यावरणातल्या करिअर बद्दल. आपल्यासोबत संदीप महाजन आहेत कोल्हापूरहून. त्यांना काही प्रश्न विचारायचे, आपण पहिल्यांदा त्यांचा प्रश्न ऐकूयात. संदीप, प्रश्न विचारू शकता. हॅलो. हा, बोला. आम्ही सध्या एमकॉम करतोय. हा, मला पर्यावरणात करिअर करायचे असेल तर करता येईल का? कारण त्यासाठी सायन्सच असावं लागतं. संदीप, याच विषयावरती आम्ही बोलतोय. थँक्स, तुम्ही अगदी विचारलत म्हणून. असावं लागतं का सर? तुमचा काय अनुभव? प्रश्न विचारला नाही. सायन्सचं बॅकग्राऊंड असायलाच हवं असं काही नाहीये. कारण अशी अनेक उदाहरणं देता येतील की सायन्सचं बॅकग्राऊंड नसताना सुद्धा असं त्यांनी जसं एमकॉम करतायत असं सांगितलं, तसंच वेगवेगळ्या फील्डमध्ये ज्याला सायन्सशी काही संबंध नाही असं असून सुद्धा पर्यावरणामध्ये खूप चांगली कामगिरी किंवा चांगलं करिअर केलेली लोक अशी भरपूर उदाहरणं आहेत. त्यामुळे अगदी आपण मगाशी बोलत होता, तुम्ही म्हणत होतात की पूनम सिंघवीन सारखे सीए आहेत ते आणि किती हरियाली सारखं मोठं काम करून ठेवलेलं आहे. त्यामुळे असं सायन्स बॅकग्राऊंड असलंच पाहिजे असं काही नाही. एक होतं सायन्स बॅकग्राऊंड जर असेल तर त्याला आपण ऍडेड ऍडव्हान्टेज असं म्हणू शकतो की थोडंसं त्या बॅकग्राऊंडमुळे मग पर्यावरणातल्या काही संज्ञा असतात किंवा ज्या गोष्टी असतात समजायला सोपं जातं, एवढंच. पण ते मस्त नाही. पार्थ, मला तुम्हाला विचारायचं आहे की सगळे जी मुलं 10वी-12वीत करिअरचा विचार करतात की पुढे जाऊन एक मला नोकरी मिळवायची, पण तुम्ही इको टुरिझम सारखं जे क्षेत्र सांगता, हे व्यवसाय आहेत आणि पर्यावरणाचं क्षेत्र अशा तऱ्हेचे वेगवेगळे व्यवसायांच्या पण अपॉर्च्युनिटीज देऊ शकतं मराठी मुलांसाठी खास म्हणून. तुम्ही या संदर्भातली काही उदाहरणं आणि तुमचा अनुभव सांगाल का? नक्कीच. आता त्यांनी जो प्रश्न विचारला त्यांनाही ऍक्च्युली हेच उत्तर आहे की आपण जेव्हा संधी आहे असं आम्ही दोघंही जे म्हणतोय, तेव्हा आम्ही असं दरवेळेला म्हणत नाही आहोत की नोकऱ्या अवेलेबल आहेत आणि तुम्ही जा आणि आता अप्लाय करा. आम्हाला म्हणायचं संधी आहे म्हणजे कामाची गरज आहे, त्यामध्ये काही प्रमाणात उत्पन्नही आहे आणि मग आपण स्वतःला असं तयार करून त्यामध्ये जाऊ शकू, असं आम्ही म्हणतो आहोत. मी ज्या पद्धतीचं करिअर केलंय त्यामध्ये मी हेही नाही केलेलं. मी मला जे आवडतं ते करतोय आणि काही लोकांना हे पटतंय म्हणून ते माझ्याकडे काम करवून घ्यायला येत असतात. खूप लोकांनी असं काम केलेलं आहे. इको टुरिझम ही संज्ञा आज आपल्याला सगळीकडे ऐकू येत असते. कोकणामध्ये टुरिझम कसं करावं याविषयी चर्चा, परिसंवाद होत असतात. अनेक लोकांना वेगळ्या पद्धतीने टुरिझम करता येऊ शकेल. आपल्या परिसराबद्दल प्रेम असेल, आपल्या परिसराबद्दल प्रेम आहे आणि म्हणून जाणीव आहे आणि म्हणून त्याविषयी आपल्याला विशेष माहिती आहे आणि अर्थातच काही पीपल स्किल्स आहेत, अशा लोकांबरोबर काम करायचंय, अशी लोक खूप सहजपणे इको टुरिझमची कामं करू शकतील. परत एकदा मी असं म्हणेन की एक व्यवसाय, नोकरी आणि ह्याबरोबर पर्यावरणाविषयीची निष्ठा हे खूप गरजेचं आहे. म्हणजे आज ह्या क्षेत्रातही अनेक भ्रष्ट लोक आहेत. त्यामुळे म्हणजे मला असं खूप तीव्रतेने जाणवतं की ह्या फील्डमध्ये लोकांनी खूप निष्ठेने काम करावं. त्यांनी पैसा हा तितका फोकल पॉइंट ठेवू नये. पैसा हे बाय प्रोडक्ट आहे, ते मिळेल, पण निष्ठेमुळे एक तऱ्हेची एक आनंद आणि शांतता या फील्डमध्ये आहे. याबद्दल तुमचं काय? निश्चितच. म्हणजे आपण जे करतोय हे चांगलं होतंय, यातून काहीतरी पुढच्या पिढींसाठी होतंय, यातून कुठेतरी आपण काय म्हणजे सांगणं जरा अवघड आहे, पण भविष्याची एक त्याच्यामध्ये आशा आहे, असं होपफुल, असं ऑप्टिमिस्टिक अशा पद्धतीचं हे क्षेत्र आहे. सर, आपला वेळ कमी आहे. खरं तर याबद्दल अधिक माहिती घेऊयात, पण आम्ही वेबसाईटवरती तुम्ही जी सर्व माहिती दिलेली आहे ती अपलोड करणार आहोत. तुम्ही आज दोघं इथे आलात त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. हा होता आपला करिअर विषयक कार्यक्रम. खरं तर यातली सर्व माहिती तुम्हाला अजूनही आमच्या वेबसाईटवर म्हणजे www.ibnlokmat.tv या वेबसाईटवर मिळू शकते. तुम्हाला जर काही प्रश्न विचारायचे असतील तर 02266899204 02266899204 या क्रमांकावर तुम्ही आम्हाला फोन करू शकता. आणि हा जो कार्यक्रम आहे टेक ऑफचा, तो आज संध्याकाळी 6:30 वाजता आणि उद्या दुपारी 1:30 वाजताही तुम्ही परत बघू शकाल. या तऱ्हेच्या करिअर्स बद्दलची अधिक माहिती तुम्हाला मिळेल आमच्या www.ibnlokmat.tv या वेबसाईटवर. हे होतं आजचं आपलं पर्यावरण विषयातलं एक छोटीशी त्यातली सुरुवात होती. आपण याबद्दल अधिक जाणून घेऊयात आता आमच्या पुढच्या एपिसोड्समध्ये. पहा फक्त IBN लोकमत.